परब्रह्म परब्रह्म सावेत परब्रह्म नाही, कुणी म्हणले पापाची संगती, कुणी म्हणले संन्यासाची पोरं, पण पांडुरंग भेटला. आजीबाई होते मी मोकाट, तेव्हा डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाच्या अंगी बळी आवचिती आणि तुम्हाईचे किती चालत विठ्ठली चोळी घालत होती अशी होती. पण काय तिचा योग सांगला, समर्थाच्या डोळ्यात भरली आणि डोळ्यात भरल्यानंतर काय काय चप्पल मिळत नव्हती, ती दारात रोडसवाई झाली. हो, त्यावेळेला चप्पल मिळालं नाही, पायी चालू केलं नाही, आज चांदी चालत आहे नसताना कसं संन्यासाची मुलं म्हणून येत महाराज तेच येतात. आजीवन हो
सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. त्रास उशीर झाला, काहीतरी कुठे रेल्वेचं फाटक वगैरे बंद होतं. या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी संप्रदाय कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम पांडुरंगाच्या दरबारमध्ये होतं, हेही त्यांचं मोठं भाग्य आहे. इतर कार्यक्रमाचा आशीर्वाद पुढच्या 5 वर्षाकरता नाही, आयुष्यभरचा घेऊन जावा. काय हे रामराम म्हणणं खेड्यापाड्याची जी पद्धत होती की हाऊ डू यू सर, गुड मॉर्निंग, हरेश्वर महाराज की, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की. एक मिनिट हात सोडा, तुम्ही हात सोडा. हे मंगलाचरण आपले आजचे बाबा महाराज सातारकर त्यांच्या श्री सुब्रमण्यम राहिला आणि 2004 मध्ये पलटण भूषण घराची प्रतिकूल परिस्थिती तरी सुद्धा मधुर शोधान असतात. मी या राज्याची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, घरी आलो आणि आल्यावर उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या कार्यक्रमाचं निमंत्रण जर मला कुठलं मिळालं असेल तर बाबा महाराज सातारकर यांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचं पहिलं निमंत्रण मिळालं. महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे भाग्यवान थोडे असतील. एक तर पहिल्याच दिवशी वारकरी संप्रदायामध्ये जावं, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, हे निमंत्रण सुद्धा कदाचित मला विठ्ठलामुळेच मिळालं असेल असं मी मनाशी मानतो. बाबा महाराजांची कीर्तनं, प्रवचनं मी टीव्हीवर बघितली होती, कॅसेट्स मधून ऐकली होती, पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग एवढ्या उशीर आला त्याचं मला मनापासून दुःख होत आहे. मूर्ती, शांतपणा, चेहऱ्यावरचं तेज कुणाच्याही मनाला भावेल असं महाराष्ट्रातलं सगळ्यांना परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व. आपल्या महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत. आपला महाराष्ट्र देशातल्या अन्य प्रांतापेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. ही वेगळीपणा शोधायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून अब्दुल हमीद पर्यंत शूरत्वाचा वारसा जेवढा महाराष्ट्राला मिळालाय तेवढा अन्य प्रांतांना मिळालेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या सारखे समाजसुधारक जेवढे महाराष्ट्राला मिळाले तेवढे अन्य प्रांतांना मिळाले नाही. संत ज्ञानेश्वरापासून चोख्या मेळापर्यंत साधू संतांची जेवढी मोठी परंपरा महाराष्ट्राला मिळाली तेवढी अन्य प्रांतांना मिळाली नाही. ही झाली देशाच्या अन्य राज्याबरोबर महाराष्ट्राची तुलना केल्यानंतर महाराष्ट्राला मिळालेली वैशिष्ट्य. पण जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये, मानव जातीतल्या कुठल्याच समुदायामध्ये नसलेली आणखी एक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि ती परंपरा कुठली असेल तर आपला वारकरी संप्रदाय. ही महान परंपरा केवळ अंगावर काटा येतो. हे सण कसे शांततेत पार पडतील अशा पद्धतीची भीती वाटते. दिंडी वारी आळंदीहून येणारी असेल, देहूहून येणारे असेल, 5-5 लाख लोक एकत्रितपणाने चालतायत सुद्धा वारकरी बनवलं जातं.
महाराष्ट्राची ही अनन्यसाधारण परंपरा कशाने जोपासली असेल, कशी जोपासली जात असेल ते काही काळ अस्तित्व दाखवतात. पण 700 वर्ष ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली ही परंपरा आज अखंड परंपरा येणाऱ्या भाविकांच्या साठी कुठला अनुदान नाही, कोण ट्रक पाठवत नाही, कोण जीप पाठवत नाही, पण वळा कमी शिकलेला गोरगरीब माणूस पैसे नसते तरी सुद्धा आपल्या पायाने चालत पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचतो. आज देशामध्ये अनेक देवस्थान आहेत. काही देवस्थानं पैशाने इतकी श्रीमंत आहेत, इतकी मोठी आहेत की तिथल्या ट्रस्टी पुढे प्रश्न आहे, या पैशाचं काय करायचं. काही देव श्रीमंतांचे आहेत, पण काही देव माणसांचे आहेत. त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत, सगळ्या समाजाच्या आहेत. इथं उंच निश्चिता नाही. ते पांडुरंग बघत त्याचा आशीर्वाद घेतो. ही एक खूप मोठी वेगळी परंपरा जी आज महाराष्ट्रामध्ये आहे. ही परंपरा कशामुळे वृद्धिंगत झाली असेल तर आज बिनदिक्कतपणे राज्याच्या 10 कोटी जनतेच्या वतीने मी सांगू इच्छितो, बाबा महाराज आपल्यासारख्या संतांच्या मुळात या परंपरेत प्रत्येक दिवशी महाराष्ट्राचे वैशिष्ट्य हा चांगुलपणा भविष्यामध्ये सुद्धा टिकला पाहिजे. आपण जे काम करताय ती खऱ्या अर्थाने मानव जातीची समाजामध्ये कुठं थोडा बहुत जो चांगुलपणा दिसतोय तो केवळ संतांच्या सद्गुरूंच्या अस्तित्वामुळे दिसतोय, त्यांच्या शिकवणुकीमुळे दिसतोय. पिढ्यानपिढ्या भारत देशातलं मानवी जीवन शांत, संयमी आणि नीतिमान ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या भक्ती संप्रदायाने केलं. एक कार्य केले जातात, त्यांचं अनुकरण केलं जातं. ही दिग्गज माणसं उद्याचा इतिहास आहे. आज अनेक महापुरुषांच्या जन्मतारखेपासून कार्यकर्तृत्वाबद्दल नंतरच्या पिढ्या वाद घालत बसतात. ह्या दिग्गज माणसांचे इतिहास चरित्र हयातीत असलेली तर निश्चितपणाने भावी पिढ्यांना नको त्या गोष्टीसाठी वाद घालावे लागणार नाही. एक वस्तुनिष्ठ व्यक्तिचित्र त्यांच्या समोर उभा राहील आणि त्याच मार्गाचं अनुकरण भविष्यातल्या पिढ्या करतील. बाबा महाराज सातारकर 130 वर्षाची परंपरा घेऊन सातत्य टिकवून नव्या पिढीची तयारी करत महाराष्ट्रातल्या समाजवादाची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची जी सेवा त्यांनी केलेली आहे त्या ऋणातनं महाराष्ट्र कधीही मोकळा होणं शक्य नाही. त्या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून खरं तर आश्वासनं देऊ नये, पण एखाद्या सभेमध्ये मंत्री आला, त्याला आश्वासनं दिलीच नाही तर या मंत्र्याच्या जमातीला पुन्हा कार्यक्रमाला तरी कोण बोलवेल हाही प्रश्न आहे. मंत्र्याला सुद्धा आपलं भाषण अपूर्ण राहिलं असंच वाटेल. महाराज मी जरूर आपल्याकडे येईन. वारकरी संप्रदाय मजबूत करण्यासाठी, संतांचं वाङ्मय गोरगरीब लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमच्या सगळ्या पंढरपूरचं चित्र बदलण्यासाठी जे म्हणून काही करावं लागेल ते पांडुरंगाने दिलेली सगळी शक्ती पणाला लावून करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. एवढंच आदिवर्ष न्यायानिमित्ताने मी आपल्याला देतो आणि माई आपल्या सगळ्यांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली. आणखी नेण्यासाठी सिद्धार्थ आपली लेखपरे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत होतात. अनेक वेळा सरकारी नोकरीमध्ये चांगली माणसं नसतात असं बोललं जातं, पण शासकीय नोकरीमध्ये सुद्धा आपल्यासारखी चांगली माणसं असतात. ती भक्ती रसामध्ये नसतात, ते चांगलं घेऊ शकतात. जेव्हा आपण हे पुस्तक घेऊन आपण लेखक आहे हे सिद्ध केलं नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये चांगले कर्मचारी आणि चांगले अधिकारी आहेत यावरही प्रकाश छोट टाकलात. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, सामाजिक कृतज्ञता व्यक्त करतो. मराठी मनाचा आणखी एक दुबळेपणा आहे. अगदी वर्तमानपत्र वाचायचं झालं विकत घ्यावं आणि ते वाचावं हे खूप कमी जण करतील. आज सगळे दुबळेपणा शोधत असताना सगळी सामर्थ्य मी आपल्याला सांगितले, पण पुस्तकं विकत घेणं, ती संग्रही ठेवणं, ती अधून मधून वाचणं या बाबतीत मराठी मन थोडस नेहमीच पाठीमागे राहतात. पुस्तक माईने मला दिलं, मी वाचण्याचा प्रयत्न केला, पण मलाही शंका आहे एवढा चांगला ग्रंथ मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊन आणून मी तरी वाचला असता का. आज
चांगली पुस्तकं लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. बऱ्याच लोकांना वाचायची इच्छा असते पण ती परवडत सुद्धा नाही. महाराजांनी रस्त्यावर सांगितलं एक मंत्री आले नाही, किमान आमची विश्वासार्हता ठिकाणी बघतोय. खूप वेळा इथं आलो, माणसं तन्मयतेनं ऐकतायत, समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. रोजच 5-10 कार्यक्रम करावे लागतायत. व्यासपीठावर भाषण करताना भाषणे ऐकावी लागतात. पण आजच्या व्यासपीठावरच्या प्रत्येक वक्त्याचं भाषण तोंडातनं अंतःकरण बाहेर निघत होतं. प्रत्येकाच्या जिभेवरची सरस्वती डवळानं बाहेर येत होती. खरं तर या व्यासपीठावर बसायला मिळालं यातच मी धन्यता मानतो. बाबा महाराज सातारकरांना, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना मी मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यातही मागल्या 3 पिढ्यांचा वारसा, 130 वर्षाचा वारसा, ज्ञानेश्वराच्या 700 वर्षाच्या वारसाप्रमाणे चिरकाल टिकावा आणि या महाराष्ट्राच्या भूमीची अनंतकाळ सेवा पिढ्यामागून पिढ्याकडून व्हावी याच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.